काय तुम्हालाही पोटात चढचढ वाटते आणि पोट साफ होत नाही तर औषधं घेण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी नंदिनी डाके, हेल्थ कोच 100 दिवस आरोग्याचे या सिरीज मध्ये आज आपला दिवस 18वा आणि आजचा विषय आहे आहारातील फायबरचे महत्त्व। फायबर हे एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे जे स्वतः पचत नाही परंतु खाल्लेल्या अन्नाला पचण्यासाठी मदत करतं। फायबर दोन प्रकारचं असतं, सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर। फायबर हा आपल्या शरीराचा नैसर्गिक झाडू आहे। आतड्यातील कचरा साफ करण्याचं काम हे करतं आणि दीर्घकालीन आजाराचा धोका टाळण्यासाठी आपल्याला मदत करतं। हे फायबर आपल्याला मिळतं कशातून? तुम्ही पाहू शकता की काकडी, गाजर, बीट, टोमॅटो, बदाम, काजू, अक्रोड, मटार, रताळी, सालीसकट फळे जसे की सफरचंद, पेरू, तसेच कोशिंबिरीतून सुद्धा आपण ते घेऊ शकतो। मग ह्या फायबरचे फायदे कुठले? तर आपले साखर आणि वजन कंट्रोलमध्ये राहतं, आपली पचनशक्ती सुधारते, रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं आणि गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं। मग हे फायबर आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? तर आहारात आपण ते कोशिंबीर किंवा सॅलेडच्या स्वरूपात घेऊ शकतो। तसेच फळे हे ज्यूस न घेता सालीसकट फळे खाण्याचा नेहमी प्रयत्न करा। तसेच मैदा बंद करा आणि कोंड्यासहित ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी खा। लक्षात ठेवा, फायबर खात असाल तर पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, नाहीतर पोट फुगणे, गॅसेस होणे हा त्रास होतो। स्त्रियांना 20 ते 25 ग्रॅम फायबरची गरज असते आणि पुरुषांना 25 ते 35 ग्रॅम फायबरची गरज असते। आपल्या आहारात फायबरचं खूप जास्त महत्त्व आहे, नाहीतर आपली पचनशक्ती मंदावते, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो। तुम्हालाही कोणाला अपचनाचा त्रास असेल तर मला फायबर डाएट प्लॅनसाठी नक्की मेसेज करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पुढच्या भागासाठी मला फॉलो करा।